महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या शेवटच्या खिद्रापूर गावामध्ये अर्धवट पुलामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे। कर्नाटक सरकार 28 कोटी रुपये खर्च करून पूल महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बांधू शकतं, मात्र त्या पुलाच्या उतरंडीसाठी महाराष्ट्र सरकार 80 लाख रुपये खर्च करून आवश्यक जागा देऊ शकत नसेल तर आम्ही मतदान का करावं असा प्रश्न खिद्रापूरमधल्या तरुणांनी उपस्थित केलाय। याचा आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी। आपल्यासोबत खिद्रापूर गावाचे काही नागरिक आणि तरुण आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांच्या मनामध्ये नेमकी काय भावना आहे। मला सांगा, या पुलाची जी अवस्था आहे गेल्या 2 वर्षापासून अर्धवट आहे, आता तुमच्या मनामध्ये काय विचार येत आहेत? मतदान होत आहे, मतदानाच्या पूर्वी काय मनामध्ये विचार? मतदान तर प्रत्येक 5 वर्षानंतर आमदारकी असते, खासदारकी असते, पण 2005चा पूर असू दे, 2019चा असू दे, 2020चा पूर असू दे, या गावचं किंवा आसपासच्या 9-10 गावचं इतकं अतोनात नुकसान झालं। हे फक्त पूल नसल्यामुळे, इथून बाहेर पडता न आल्यामुळे इथं अनेक वेळा जीवितहानी झाली आहे। आमचं गोदन बुडालेलं आहे। इथले बाहेर जाणे येण्याची यंत्रणा पूर्णपणे कोलमडते, पण ती आमची गरज ओळखून कर्नाटक शासनाने इथं पूल मंजूर केला आणि आजपर्यंत 28 कोटी खर्च करून त्यांनी पूल इथंपर्यंत आणून टेकवला आहे। पण फक्त 80 लाखाच्या खर्चासाठी आपलं प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते। त्यामुळे आमदार आणि खासदारांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा करून ते जर दुर्लक्ष करणार असतील तर हे मतदान कशासाठी करायचं? मतदानासंदर्भात काय निर्णय घेतलाय सगळ्यांनी, किंवा काही असा विचार सुरू आहे मनात? मतदान यावर्षी करायचं का नाही हे माणसांनी ठरवा लागल्यात। म्हणजे कारण जे सरकारकडनं जे अपेक्षा आहेत ते अपेक्षा पूर्ण करत नाही आजपर्यंत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, खिद्रापूर, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।